आज आपण जीवामृत तयार करणार आहोत। सेंद्रिय शेतीमध्ये जीवामृतला विशेष महत्त्व आहे। फळझाडं, फुलझाडं किंवा फळभाज्या, पालेभाज्या यांना जीवामृत हे सेंद्रिय खत लिक्विड स्वरूपातलं दिलं जातं। बरेच शेतकरी हे घरी तयार करतात। थोडेसे युट्यूबला व्हिडिओ सर्च करून आणि मिस्टरांची थोडीशी मदत घेऊन हे कसं तयार करायचं हे पहिल्यांदा मी जाणून घेतलं। तर आज ते कसं तयार करणार आहे ते तुम्हालाही दाखवते। बघा, त्यासाठी पहिलं साहित्य म्हणजे हा गूळ आहे। साधारण 200 ग्राम गूळ मी इथे घेतलेला आहे। तो थोडासा बारीक करून घेतलाय। त्यानंतर त्याला लागणारं पुढचं साहित्य म्हणजे बेसन पीठ, डाळीचं पीठ। यामध्ये मी बेसन पीठ घेतलंय, हेही साधारण 200 ग्रॅम आहे, कारण मी 20 लिटर पाण्यामध्ये जीवामृत तयार करणार आहे। त्यानंतर 1 लिटर गोमूत्र आहे, गीर गाईचं गोमूत्र हे घेतलेलं आहे मी। त्यानंतर माती आहे। ही माती वडाच्या झाडाखालची माती आहे। ग्रामीण भागामध्ये हे सगळं उपलब्ध होतं, त्यामुळे मी वडाच्या झाडाखालची माती घेतली, ती वापरावी असं मी वाचलं होतं, त्यामुळे ती आणली आहे। आणि देशी गाईचं शेण।